ब्राह्मण राहत होता, तर तो खूप वेद पठण सर्व अशा गोष्टी करत होता बघा. तर काय होतं एक वेळेस, तो सकाळी सकाळी उठतो आणि पूजा करण्यासाठी जातो. जळतील पापी जन्मांतरीची, त्याचं पाप कसं जळालं बरोबर. तर तो सकाळी सकाळी पूजा करण्यासाठी जातो. पूजा करण्यासाठी त्याला सामुग्री लागत असते, फूल असो काहीतरी मंजुळा असो, जमा करण्यासाठी निघाला. जाता 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 काय होतं, तो शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय मधातच एक वेश्या दिसते बघा. वेश्या वेश्या खूप मद्यपान केलेले असते, आपल्या भाषेत दारू पिलेली असते. तर तिचा तो शरीर धर्म वगैरे चालू असतो त्याच्या काही गोष्टी. तर काय होतं, या ब्राह्मणाची नजर त्याच्याकडे जाते बघा. आजा मेळा त्याचं नाव, आजा मेळा असतो, आत्मदेव नाही. आजा मेळा ब्राह्मणाची नजर त्या वेश्येकडे जाते. आता एक जनरलच हा प्रश्न आहे, लॉजिकली जर विचार जर केला आपण कोणी, तर काय होतं, एखादी चांगली गोष्ट असते बघा, चांगली गोष्ट लवकर आपण आपल्या आत्मसात होतच नाही बघा. कोणी असो, तुम्ही असो, मी असो, कोणी जर इथं समजा आता बघा कीर्तनाला नाव घेऊन समजा मी एक छोटा कीर्तनकार असतो किंवा कोणी इथं मोठा कीर्तनकार असतो, कीर्तन म्हणलं की पब्लिक किती किती आपली बघा. आता इथं थोडशात महिला आहे, 5-50 महिला, 10-20 पुरुष लोक बरोबर. चांगली गोष्ट असली की कोणी येतं का, नाही. आणि या ठिकाणी गौतमी पाटील जर असली तर त्या कोपऱ्या लोक करत असतात. म्हणजे चांगली गोष्ट कोणाच्या नजरेत येत नाही किंवा चांगली गोष्ट लोक आत्मसात करत नाही बघा. तसं काय होतं, तो आजामेळ जो असतो तो असता रस्त्याने चालत असताना त्याला तो वेश्या दिसते, त्याचे सर्व जे काय चालू असते त्याचा धर्म वगैरे ते त्याला दिसतं. मग काय होतं की त्याची ही नजर तिथे जरी असं झालं तर त्याची नजर त्या वेश्येकडे जाते. वेश्येकडे गेल्यानंतर तो काय करतो की नजर फिरवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याची नजर काही येत नाही, ती तिकडे जायला लागते. बरं, त्यांनी काय केलं, तेवढे त्यांनी कंट्रोल केलं त्याच्या मनावर आणि तो चालला गेल्यानंतर काय झालं, त्यांनी त्याची सामुग्री आणली, पूजा वगैरे सर्व करून घेतली. परंतु त्याच्या ते मनातच खेळत राहिले ते सर्व गोष्टींच्या. वाईट गोष्टी माणसाच्या मनातून लवकर जातच नाही, कोणाच्याही असो वाईट गोष्ट जातच नाही माणसाच्या मनात. त्याच्या मनात ती सारखी 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 ती गोष्ट चालू राहिल्यानंतर त्याने काय केलं, तो एक त्याच्या गुरुला विचारलं की नेमकं असं होतंय मला, नेमकं याच्यापासून काय करू. त्याच्या गुरुकडे उत्तर नाही. आई वडिलांना विचारलं, आई वडिलांकडे उत्तर नव्हतं. त्याने त्याच्या बायकोला विचारलं, अशी गोष्ट माझ्यासोबत घडली की नेमकं काय करू. बायकोला घेऊन तर सापडला. 1 वर्ष थांबला, 2 वर्ष थांबला, त्याला ते त्याच्या मनात ती गोष्ट चालूच होती. मग तो काय केला की त्यांनी तेव्हा सर्व घरदार सोडून दिलं आणि तो वेश्येकडे गेला. वेश्येकडे गेल्यानंतर वेश्येसोबत संसार करू लागला. त्या वेश्येपासून त्याला किती मुलं निर्माण झाली, किती झाली बघा, 10 मुलं निर्माण झाली. वेश्येसोबत तो 80 वर्ष राहिलाच म्हणतात आणि 10 मुलं त्याला निर्माण झाली. तर मुलं असं असतं म्हणतात, आता काय ना, जे आईची जात असते, आईची जातीला सर्व मुलं समानच असतात, परंतु छोट्या मुलामध्ये थोडासा जीव जास्त असा म्हणतात. तर मला काही अनुभव नाही, पण म्हणतात असं की छोट्या मुलामध्ये, कारण तो छोटा असतो त्याला काही कळत नसतं. विषय असतो त्या आजा मेळाने एवढं पाप केलं असतं, म्हणजे ती स्त्री सोबत त्या आता कसं एखाद्याला जर एखादी स्त्री आवडली, एक जनरलच बोलतो आपण व्यवहारातलं, एखाद्याला जर एखादी स्त्री आवडली त्यासाठी काही करावं लागलं. आता हे जे प्रकरण घडतात आपण कारणावर जे आपल्या कारणावर येतात हे त्याच उद्देशाने असतात. एखादी स्त्री असो काही असो, बहुतांश प्रकरण हेच आहे माझ्या तर निदर्शन. आता बाबाही फिरतात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी या निदर्शनात येतात की या स्त्रीच्या वासनेमुळे बरेच पाप कृत्य करायला भाग पडतात. स्त्रीची जी वासना असते तोही खूप पाप करतो तिथे. म्हणजे तिने काही सांगितलं की तिच्यासाठी काही करायचं त्याचं खूप पाप वाटतं. काय होतं, शेवटच्या क्षणी त्याला यमदूत न्यायला येतात. ज्यावेळेस तो मरणार आहे बघा, जळतील पापी जन्मंतरी, तर खूप पाप वाढत असत. मग काय होतं, पाप वाढल्यानंतर
यमदूत आले. यमदूत आल्यानंतर काय होतं की आता यमदूत त्याला घेऊन जाणार. यमदूत एवढे सोपे थोडेच घेऊन जातात. त्याला यमदूत असतं ना, मारिते धोडीची तोडीची निष्ठुर, यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. परंतु काय होतं, त्याला यमदूत दिसले, त्याला काय त्याच्या छोट्या मुलाची आठवण येते बघा. त्याने त्याच्या छोट्या मुलाचं नाव ठेवलेलं असतं नारायण. नारायण ठेवलेला असतं. तो काय करतो, यमदूत जवळ येणं, त्याला घेऊन जायचं, तर तो काय करतो की छोट्या मुलाला आवाज देतो, नारायण 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 असा आवाज येतो. त्याला काय यमदूतांना काय वाटतं की हा जो ब्राह्मण आहे, हा आपला नाही, म्हणजे आपला गिराईक नाही, हा विष्णूचा आहे का. म्हणजे बघा, त्याने नुसतं त्याचं छोट्या मुलाचं नाव काय होतं, नारायण. त्याने नुसतं नाव जर घेतलं तर त्याचं जे पाप आहे की नाही ते पूर्ण नाहीच होतं. म्हणजे ते काय करते, यमदूत परत जाते आणि त्याला विष्णूचे दूत न्यायला येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य हे, या दृष्टांतामधून सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की नाम खूप सोपं आहे, साधं सोपं सरळ, बिना पैशाचं, खूप सोपं आहे. आणि हे जर नाम घेतलं तर आपलं कित्येक जन्माचं पाप हे नाहीच होत. रामायणात